नमस्कार, मी स्वाती राजेंद्र घोडके, कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मामार्फत प्रकल्प संचालक आत्मा दौलत चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्मा ऑफिसतर्फे एक यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे। तरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच नाविन्यपूर्ण जे काही पिकं असतील, जसं यांच्याकडे आता ही करटुल्याची लागवड आहे, ही रानभाजी आहे, पण याला भरपूर प्रमाणात मागणी आहे आणि याचं महत्त्व काय आहे हे आज आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। आज आपण आलेलो आहेत मोजे पेडगाव तालुका जिल्हा परभणी येथे विजय गंगाधरराव जंगले हे प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये यांची सध्या करटुल्याची तोडणी चालू आहे। तरी या करटुल्याचं महत्त्व आपण थोडक्यात जाणून घेऊ आणि त्यांनी हे करटुल्याचे नाविन्यपूर्ण ही लागवड करण्याचं त्यांना आयडिया सुचली कुठून आणि याला मार्केट कसं अवेलेबल आहे, त्यांची विक्री कशी सुरू आहे आणि याचं महत्त्व काय आहे। आपण जर याच्यात भाजी म्हणून रोज जेवणामध्ये याचा वापर केला तर याचं महत्त्व काय आहे हे थोडक्यात आपण यांच्याकडून जाणून घेऊ। तर प्रगतशील शेतकरी विजय गंगाधरराव जंगले यांना मी विनंती करते की थोडक्यात आपण या करटुल्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं की हे तुम्ही लागवड किती एकरमध्ये केली आणि याची तोडणी विक्री तुम्ही कशी करता। आता हे करटुले जे आहेत पारंपरिक शेतीमध्ये मला काही माझी शेती परवडत नव्हती। गेल्या वर्षी आम्ही याच्यात सोयाबीनची पेरणी केली, मला 1 एकरमध्ये 40,000 रुपये खर्च आला आणि सोयाबीन फक्त 25,000 रुपये झाले। त्यामुळं मी म्हणलं काहीतरी आता वेगळं करावं आणि शेतीमधून काहीतरी उत्पन्न मिळवावं। त्याकरता आमचा परभणीचा भाजीपाला ग्रुप आहे, ते आपले खानापूरचे पंडित थोरात सर आहेत, ते खूप तळमळीने शेतकऱ्याला उन्नत करायचे प्रयत्न असतात त्यांचे। तर त्यांनी आम्हाला एक संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याकडे घेऊन गेले 10 शेतकऱ्याला आणि तिथून आम्ही सर्वांनी काय केलं की एक करटुल्याची शेती करणारा शेतकरी होता त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांची पाहिले तर त्यांच्याकडं भरपूर असं उत्पन्न होतं या करटुल्याचं। तर मग आम्ही त्यांच्याकडून बी आणलं, 20,000 रुपये क्विंटल होतं, पण आपला शेतकरी काहीतरी करा म्हणून त्या पण शेतकऱ्यांना आम्हाला 12,000 रुपये क्विंटल प्रमाणे याचं बी दिलं आणि आम्ही तालुक्यामध्ये 10 शेतकऱ्यांनी याची लागवड केली। मी याची 15 गुंठ्यावर लागवड केलेली आणि 15 गुंठ्यावर अक्षरशः 22 जूनला याची लागवड केलेली आहे आणि 15 जुलैला याची आम्हाला तोडणी सुरुवात झाली। हे जे म्हणजे रानभाजी ही 45 दिवसाला तोडायला येते आणि असं फास्ट देणारं पीक असं मला तर वाटत नाही दुसरं कोणतंही, म्हणून लावलं लगेच 45 दिवसाला त्याचं लगेच रिझल्ट। बरं, तुम्हाला काय वाटतं तुमचं हे उत्पन्न समज किती होईल, तुम्हाला खर्च आतापर्यंत किती आला याच्यासाठी? पहिल्या वर्षीच खर्च येतो, दुसऱ्या वर्षी काही खर्च येत नाही आणि रेग्युलर हेच पीक घेऊ शकतो आपण दरवर्षी। किती वर्ष आता एकदा लावल्यानंतर आपण किती वर्ष किती बी दिवस